होता की त्या महिलेने ज्या आपल्या मॅनेजरकडे तक्रार केली त्या मॅनेजरची ही जबाबदारी होती की त्यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, त्यांनी कारवाई केली नाही आणि म्हणूनच या केसमध्ये 9 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत आणि त्या मॅनेजरलाही त्याच्यात आरोपी केलाय। या निमित्ताने एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की TCS कंपनी जी आहे या कंपनीने या चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केलेलं आहे। या संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचं कुठे इन्व्हॉल्वमेंट नाही आहे। त्यांनी स्वतः त्या संदर्भात सगळ्या प्रकारे जे काही सहकार्य उपलब्ध करून दिलं पाहिजे ते केलं आहे आणि त्यांनी हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे की राज्य सरकार सुचवतील त्या सगळ्या उपाययोजना इतर ठिकाणी देखील आम्ही करायला तयार आहोत। पण त्यासोबत जे चित्रा त्यांनी सांगितलं, बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये एक मोडस ऑपरंडी म्हणून अशा पद्धतीनं कार्य चालल्याचं आपल्या लक्षात येतं आहे आणि या संदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत। मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे। विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या। जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ। या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या। निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल। मनीषाताई, TCS झालं, विप्रो झालं, SBI झालं, शासकीय सोलापूर ITI यामध्ये 150 मुलींना हा त्रास होतोय। माझ्याकडे त्यांची तक्रार पत्र आहे। शासकीय ITI आहे मुलींचं सोलापूरला, तिकडे सुद्धा अशा प्रकारचं धर्मांतरांचे हे सगळे कंप्लेंट लेटर्स माझ्याकडे मुलींचे हस्तलिखित आलेले आहेत। याच्याबाबत त्वरित आपण त्यांच्यावर कारवाई करावी। संबंधित जे छळतायत मुलींना धर्मांतरावरून त्यांना त्वरित नोकरीवरून काढा। माझ्याकडे एक दुसरा महत्त्वाचा विषय, त्याचं मला उत्तर हवं आहे। लैंगिक शोषणाची एक केस आहे सिकात्सो इंडिया, तळेगाव दाभाडे पुणे येथे। ही कंपनी आहे, स्पॅनिश मल्टीनॅशनल कंपनी आहे। तिकडे ज्याच्यावर एक आता मी नावच घेते मुलीचं, कारण तिने मला परमिशन दिली आहे, ठीक आहे, नाही घेत तर त्या महिलेने जो अक्यूज्ड आहे गणेश कदम आणि CEO आहे राहुल रामोस, हा स्पॅनिश त्या कंपनीचा CEO आहे। आता तिने तक्रार केली 16 एप्रिलला, शी बॉक्स मध्ये टाकलं, ICC कमिटीमध्ये टाकलं, त्वरित तिला कामावरून काढलं विदाउट एनी हिअरिंग। मी लेबर कमिशनरकडे गेली, महिला आयोग तर काहीच करत नव्हतं। त्या सचिवांना मी फोन करून करून चौथ्या दिवशी मला त्या सापडल्या, त्याच्यानंतर त्यांनी केलं। त्यामुळे काय होतंय की हे सगळ्यामध्ये फक्त इकडून तिकडे पळापळ त्या महिलेने केली। अजूनही आज 3 महिने झाले ती घरात बसली आहे। या कमिशनरकडे जा, त्या कमिशनरकडे जा, सगळीकडे जाऊन झालंय पण ते कंपनीचे लोक तिला परत घेत नाही। या कंपनीचं लायसन्स आपण त्वरित रद्द करणार का? कारण तशी प्रयोजन आहे। महिला धोरण 2024 मध्ये पान क्रमांक 99/2204 याच्यामध्ये सहयोगी विभाग लेबर कमिशनर आहे। पहिले त्या कंपनीचं लायसन्स आपण रद्द करणार का? सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस कायदा 2013 मध्ये देखील